पुढची महत्त्वाची अपडेट। संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज पुन्हा संभाजीनगरमध्ये मोर्चा निघालाय। संभाजीराजे छत्रपती, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे हे मोर्चामध्ये सहभागी झालेत। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मोर्चेकर सध्या करतायत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूवरूनही मोर्चेकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण दृश्य पाहतोय, मोर्चामधले हे दृश्य आहे। तर संभाजीनगरमध्ये हा मोर्चा निघालेला आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज पुन्हा एकदा संभाजीनगरमध्ये हा मोर्चा, सोबतच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूवरूनही मोर्चेकरी चांगलेच आक्रमक झालेत। मोठ्या प्रमाणात खरं तर संभाजीनगरमध्ये ही गर्दी जमलेली आहे। मोर्चेकर आणि आंदोलक मोठ्या प्रमाणात एकवटलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जाते। संतोष देशमुख यांच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते। दोन दृश्य सध्या आपण पाहू शकतो। संभाजीनगर मधला हा मोर्चा, संतोष देशमुख यांचं कुटुंब सुद्धा या मोर्चात सहभागी झालेला आहे। सोबतच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाचाही या मोर्चामध्ये सहभाग पाहायला मिळतो। आपण दोन दृश्य, संभाजीनगरमध्ये हा मोर्चा निघालेला आहे। देशमुख कुटुंब मोर्चात सहभागी, तर सूर्यवंशी कुटुंबीय सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। एकच मागणी आहे दोनही कुटुंबाची की न्याय द्यावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आता हे दोन्ही कुटुंब करताना पाहायला मिळत आहे। सोबतच मोठी गर्दी जमलेली आहे। आंदोलनकर्ते एकवटलेले आहेत, हातात फ्लेक्स घेऊन त्यावर घोषणाबाजी करत तर अनेक जण करताना पाहायला मिळत आहेत। आरोपीला कठोर आणि फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलनकर्ते करताना पाहायला मिळत आहे। या दोनही घटना जेव्हा झाल्या, या घटनांचे पडसाद राज्यभर खरं तर उमटले। सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, त्यानंतर आंबेडकरी चळवळ त्यांनी सुद्धा चळवळ घेतलेली होती, त्यांच्याकडून सुद्धा निषेध व्यक्त केला गेलेला होता। सोबतच आपण दृश्यांच्या माध्यमातून सध्या पाहतोय, दोन्ही कुटुंब या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। संभाजीनगरमध्ये जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता की अशा पद्धतीने मोठ्या संख्येने जनसमुदाय या मोर्चामध्ये सामील झालेला आहे। ना पक्ष ना जातपात, केवळ अन्यायावर आघात अशा पद्धतीचं स्लोगन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनी देखील सामील झालेल्या आहेत। त्यांच्या मागण्या काय आहे, त्यांच्या भावना काय आहे ते आपण जाणून घेऊयात। आता मोर्चाला सुरुवात झालेली आहे। जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयात जाणार आहे आणि आरोपीला फक्त फाशी झाली पाहिजे यासाठीच हा मोर्चा या ठिकाणी काढला गेलेला आहे। मोकोका हा 5 महिन्यासाठी जामीन होणार नाही, परंतु हे सर्व आरोपी फाशीला कसे जातील, फास्ट ट्रॅक, त्याच्यापेक्षा सुपर फास्ट ट्रॅक कसा त्या ठिकाणी लावता येईल हे सरकारने या ठिकाणी बघितलं पाहिजे। खरं तर आज आम्हाला न्याय पाहिजे, म्हणून आम्ही हा विभागीय आयुक्तापर्यंत मोर्चा घेऊन जाणार आहे। सन्माननीय संतोष दादा आणि सोमवंशी भाऊ यांना न्याय मिळाला पाहिजे। धनंजय मुंडे त्याचे समर्थक जेवढे काही आहे त्यांना फासावर लटकवा, तेव्हाच आम्ही शांत बसू। बीड सारख्या अतिशय संवेदनशील शहरात, बीड सारख्या जिल्ह्याला अजित पवार सारखा मंत्री दिला म्हणजे त्यांचेच मंत्री, त्यांचेच आरोपी, त्यांचेच गुंड आणि असे संभाजीनगरमधली ही दृश्य आपण पाहतोय। दोनही कुटुंब, संतोष देशमुख यांचं कुटुंब सोबतच सोमनाथ सूर्यवंशी यांचं कुटुंब सहभागी झालेले आहेत। आपण प्रतिक्रिया खरं तर पाहत होतो, कुटुंबियांच्या या काही प्रतिक्रिया होत्या ज्या समोर येत होत्या। आरोपींना कठोर आणि फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी ते सातत्यानं खरं तर करतायत। या मोर्चामध्ये सुद्धा अनेक नागरिक जमलेले आहेत, आंदोलनकर्ते जमलेले आहेत आणि दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये निघालेल्या मोर्चातली। हातात भगवे झेंडे घेऊन खरं तर आंदोलनकर्ते एकवटलेले आहेत। सोबतच जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। महिलांचा सुद्धा यामध्ये या मोर्चामध्ये सहभाग पाहायला मिळतोय।